नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 मधील दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास आपण सर्वजण करत आहोत. या दुसऱ्या प्रकरणाची सुरुवात किंवा पहिला पार्ट जो आहे तो आपण अभ्यासलेला आहे. आता हा सेकंड पार्ट आहे. पाहूयात सजीव व ऊर्जा निर्मिती, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. तर इथे तुम्हाला एक आकृती दिली आहे आणि त्या आकृतीचं निरीक्षण करायला सांगितले. निरीक्षण करा. शेजारील आकृतीचे निरीक्षण करून नावे द्या. पहा बरं, निरीक्षण करा. कशाची आकृती आहे, कोणती संस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खाली नावही दिले पहा आकृतीचं. कोणती संस्था आहे? मानवी श्वसन संस्था. हो की नाही? मध्ये मानवी श्वसन संस्थेमध्ये आपल्याला इथे नावे विचारलेली आहे. काय काय नावे येतील बरं? काय वाटतं तुम्हाला इथे काय असेल? इथे आहे नाक, बरोबर आहे. इथे आहे मूक, इथे आहे स्वरयंत्र, श्वसनिका, श्वासपटल आणि इथे आहे वायुकोश. या बाजूला बघा, इथे आहे श्वसन नलिका आणि इथे आहे फुफ्फुस. आले लक्षामध्ये सर्वांच्या? पुन्हा एकदा, नाक, मूक, स्वरयंत्र, श्वसनिका, श्वासपटल, वायुकोश, श्वसन नलिका आणि इथे आहे फुफ्फुस. सजीवांमध्ये श्वसन जे आहे हे शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा दोन स्तरांवर होत असते. पहा, आपल्याला शरीर स्तरावरचं श्वसन माहिती आहे. पहा, पेशी स्तरावरचं श्वसन आपल्याला अजून किंवा त्याबद्दलची माहिती जी आहे ती तुम्हाला कदाचित नसेलही, परंतु आपण आता इथे लक्षात ठेवणार आहोत की सजीवांमध्ये श्वसन जे आहे हे शरीर स्तर आणि पेशी स्तर म्हणजे शरीर स्तरावरही होत असते आणि पेशी स्तरावरही होत असते. शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यांच्यामध्ये देवाणघेवाण होते. तर पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनामध्ये अन्न पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्यांच्या विना ऑक्सिडीकरण केले जाते. पहा, अतिशय महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी शिकत आहोत. श्वसन ही प्रक्रिया जी आहे की जी आतापर्यंत आपल्याला फक्त श्वास आतमध्ये घेणे आणि बाहेर सोडणे इथपर्यंतच ही माहिती आपण मर्यादित ठेवलेली होती, परंतु आता मात्र हे जे श्वसन आहे हे श्वसन दोन स्तरावर होते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि ते कोणते दोन स्तर आहेत? पहिला आहे शरीर स्तर आणि दुसरा आहे पेशी स्तर. मग शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची काय होते? तर शरीर आणि सभोवतालचे वातावरण यांच्यामध्ये देवाणघेवाण होत असते. तर पेशी स्तरावर होणारे जे काही श्वसन आहे म्हणजे जेव्हा पेशींपर्यंत ऑक्सिजन जो आहे तो पुरवला जातो किंवा पोहोचवला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी काय होणार आहे? तर अन्न पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्यांच्या विना काय होणार आहे? ऑक्सिडीकरण होऊन तिथे ऊर्जा निर्मिती जी आहे ती ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. आणि म्हणूनच आपण काय लक्षात ठेवणार आहोत? श्वसन प्रक्रिया ही दोन पद्धतीने किंवा दोन स्तरांवर होत असते. एक आहे शरीर स्तर आणि दुसरा आहे तो म्हणजे पेशी स्तर. खाली काही प्रश्न आहेत पहा, सांगा पाहू. ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अनुक्रमे किती अणू असतात? पहा, काय प्रश्न आहे? ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अनुक्रमे किती अणू असतात? आता पहा, ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बन जो आहे सी म्हणजेच कार्बनचे 6 अणू असतात. एच म्हणजेच काय? हायड्रोजन, हायड्रोजनचे 12 अणू आणि ओ म्हणजेच ऑक्सिजनचे 6 अणू असतात. आणि म्हणूनच ग्लुकोजची संज्ञा काय सांगता येईल आपल्याला? C6H12O6. काय आहे ग्लुकोजची संज्ञा? C6H12O6. पुढचा प्रश्न आहे पहा, हे सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडलेले असतात? पहा, हे सर्व अणू जे आहे ते एकमेकांना सहसंयुज बंधाने जोडलेले असतात. कोणता बंध आहे त्यांच्यामध्ये? सहसंयुज बंध जो आहे. पहा, आयोनिक बंध त्याचबरोबर सहसंयुज बंध हे तुम्ही मागील वर्षी अभ्यासलेले आहे. तर हे सर्व जे अणू आहेत कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे एकमेकांना सहसंयुज बंधाने जोडलेले असतात. तिसरा प्रश्न आहे, रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमकी काय होते? पहा,
आपण म्हटलं की ग्लुकोजचे ऑक्सिजनच्या मदतीने काय होणार आहे, ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा निर्मिती होते. मग हे ऑक्सिडीकरण म्हणजे नेमकं काय, तर तेच आपल्याला आता या ठिकाणी अभ्यासायचं आहे. कशाला म्हणतात ऑक्सिडीकरण? पहा, एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजेच तो रेणू ऑक्सिजन मध्ये अणु मिळवतो किंवा त्या रेणूतून इलेक्ट्रॉन जे आहे ते काय होतात, कमी होतात. म्हणजेच ऑक्सिजन बरोबर त्याची काय होते, अभिक्रिया होते. एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजेच तो रेणू ऑक्सिजनचे अणु मिळवतो किंवा त्या रेणूतून इलेक्ट्रॉन काय होतात, कमी होतात. यालाच काय म्हटलं जातं, ऑक्सिडीकरण असं म्हटलं जातं. ऑक्सिजनचे अणु मिळवतो किंवा इलेक्ट्रॉन्स कमी होतात, यालाच काय म्हटलं जातं, ऑक्सिडीकरण. आपण जे अन्न पदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कर्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. आता कर्बोदके म्हणजेच काय, तर पिष्टमय पदार्थ, हो की नाही. म्हणजे आपण जी काही भाकरी चपाती जी खात असतो ते खाण्यामागचा म्हणजे अन्न पदार्थामध्ये त्या खाण्याचं जे काही इम्पॉर्टन्स आहे किंवा महत्व जे आहे ते काय आहे, कारण त्याच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त काय मिळत असते, ऊर्जा मिळत असते. मग ही ऊर्जा जी आहे ती एटीपीच्या स्वरूपात मिळवली जाते. एटीपी, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट असं त्याला म्हटलं जातं. ही ऊर्जा जी आहे ती एटीपीच्या स्वरूपामध्ये मिळवली जाते. मग त्यासाठी पेशींमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. यालाच पेशी स्तरावरील श्वसन असे म्हणतात. पहा, आपण जे अन्न पदार्थ खातो त्यामध्ये प्रामुख्याने कर्बोदकांचा समावेश असतो आणि या कर्बोदकांपासून आपल्याला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा एटीपीच्या स्वरूपामध्ये मिळवली जाते. मग त्यासाठी पेशींमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचं काय केलं जातं, टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केलं जातं. यालाच काय म्हटलं जातं, तर पेशी स्तरावरील श्वसन असं म्हटलं जातं. मग सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन हे दोन प्रकारचे असते. ते दोन प्रकार म्हणजे एक आहे ऑक्सिश्वसन की ज्यामध्ये ऑक्सिजन स्वतः भाग घेतो आणि दुसरा आहे विनॉक्सी श्वसन म्हणजे ऑक्सिजन भाग घेत नाही. पहा, पेशी स्तरावरील श्वसनाचे पुन्हा दोन प्रकार पडतात. एक आहे ऑक्सिश्वसन आणि दुसरा आहे विनॉक्सी श्वसन. ऑक्सिश्वसन म्हणजे की ज्या श्वसन प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन भाग घेतो आणि दुसरा आहे विनॉक्सी श्वसन की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही. ऑक्सिश्वसनामध्ये 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण हे होत असते. त्यातला पहिला जो टप्पा आहे तो आहे ग्लुकोजचे विघटन, ज्यालाच काय म्हटलं जातं, ग्लायकोलिसिस असं म्हटलं जातं. आता ग्लुकोज विघटन कशा पद्धतीने होतं पहा. पेशी द्रव्यामध्ये घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल, एटीपी, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. पहा, काय काय तयार होतं या ठिकाणी. पेशी द्रव्यामध्ये घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होते आणि त्यापासून आपल्याला काय कोणते घटक मिळत आहेत, तर पायरुव्हिक आम्ल, एटीपी म्हणजेच काय, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट त्याला म्हटलं जातं. त्याचबरोबर NADH2 लाच काय म्हटलं जातं, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. काय उच्चार आहे पहा, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू ज्या आहेत ते या ठिकाणी तयार होतात. या प्रक्रियेमध्ये तयार झालेले पायरुव्हिक आम्लाचे रेणू ऍसिटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात. आता इथे जे पायरुव्हिक आम्ल तयार झालेले आहे या पायरुव्हिक आम्लाचे रेणू याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर ऍसिटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये ते रूपांतरित केले जातात. या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साइडचे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू तयार होतात. ही जी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये पायरुव्हिक आम्लापासून ऍसिटिल कोएन्झाइम A मिळतात किंवा ऍसिटिल कोएन्झाइमचे रेणू मिळतात त्यावेळेस कार्बन डायऑक्साइडचे 2 रेणू आणि NADH2 चे एकूण 2 रेणू जे आहे ते तयार होतात. पुढची प्रक्रिया आहे ती म्हणजे किंवा पुढची जी टप्पा जो आहे तो आहे ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र. आता ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्राला काय म्हटलं जातं, क्रेब्स सायकल असं म्हटलं जातं. ऍसिटिल कोएन्झाइम A
चे रेणू जे आहे ते तंतुकणिकेमध्ये जातात. आता तंतुकणिका कुठे आहे? ते पेशींमध्ये आहे, हो की नाही? पेशींमध्ये तंतुकणिका असतात. आता इथे पायरुव्हिक आम्लाचं ऑक्सिडीकरण होय किंवा पायरुव्हिक आम्लाचं टप्प्याटप्प्याने विघटन झालेलं आहे आणि या पायरुव्हिक आम्लापासून आपल्याला काय मिळालेलं आहे? तर ऍसिटिल कोएन्झाइम ए जे आहे ते या ठिकाणी मिळालेले आहे. मग हे ऍसिटिल कोएन्झाइम ए चे रेणू जे आहेत ते तंतुकणिकेमध्ये जातात. तेथे त्यावर ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. पहा, हे जेव्हा तंतुकणिकेमध्ये जातात तेथे त्यावर कोणती प्रक्रिया राबवली जाते किंवा कोणती अभिक्रिया होते? तर क्रेब्स चक्र ज्याला आपण म्हणतो किंवा ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र असं त्याला म्हटलं जातं. या अभिक्रियेद्वारे ऍसिटिल कोएन्झाइम ए च्या रेणूतील ऍसिटिलचे, पहा, ऍसिटिल कोएन्झाइम ए च्या रेणूतील ऍसिटिलचे पूर्णतः ऑक्सिडीकरण होते किंवा ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साइड, वॉटर, NaDH2, FeDH2 आणि ATP चे रेणू मिळतात. कोणकोणते रेणू मिळतात ऑक्सिडीकरण होऊन? कार्बन डायऑक्साइड, वॉटर, H2O, NaDH2, FeDH2 आणि ATP चे रेणू मिळतात. तिसरी जी स्टेप आहे ती आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. यामध्ये पहा, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेत सुद्धा तंतुकणिकामध्येच ती राबवली जाते. या सर्व प्रक्रियांच्या वेळी तयार झालेल्या NaDH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FeDH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATP चे रेणू मिळतात. पहा, NaDH2 पासून किती मिळतात? 3 आणि FeDH2 पासून 2 असे ATP चे रेणू मिळतात. या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणू व्यतिरिक्त पाण्याचे सुद्धा रेणू तयार होतात. अशा पद्धतीने ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते आणि ऊर्जेबरोबरच कार्बन डायऑक्साइड आणि H2O म्हणजे पाणी जे आहे त्या पाण्याचे रेणू जे आहे ते या ठिकाणी तयार होतात. आता इथे तुम्हाला तंतुकणिका व ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र ही आकृती दिसते पहा. परीक्षेला बऱ्याच वेळा ही आकृती विचारली जाते, त्यामुळे आकृती वहीमध्ये तुम्ही काढणार आहात. ठीक आहे, आकृतीमध्ये पहा कशा पद्धतीने तुम्हाला तंतुकणिकेतील जालिका, मेदाम्ले, ऍसिटिल कोएन्झाइम ए, TCA चक्र जे आहे म्हणजेच ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र आपण ज्याला म्हणतो ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. NaDH2 म्हणजेच काय? तर निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. FeDH2 म्हणजेच काय? तर फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आता इथे DH2 पुढे आहे पहा, इथे फक्त NAD दाखवलेला आहे, ते लक्षात घ्यायचे विद्यार्थ्यांनी. निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. FeDH2 म्हणजेच फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. हे प्रत्येक पेशी तयार होणारे व पेशी श्वसनास मदत करणारे असे 2 सहविकर आहे. ठीक आहे, मग आज तुम्ही काय करणार आहात? वहीमध्ये ही जी आकृती आहे ही आकृती काढा. त्याचबरोबर TCA म्हणजेच ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र ही जी प्रक्रिया आहे ही तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून काढा. त्याचबरोबर ह्या सेकंड पार्टमध्ये किंवा पेज नंबर 13 वर जे काही प्रश्न आहेत पहा, त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा आणि ते सतत वाचत राहा. ठीक आहे, धन्यवाद.